झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नगर गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक, 31 जणांसह 100 जणांवर गुन्हे दाखल। शासकीय कर्तव्य बजावत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकावर दगडफेक करून कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना नगर सोलापूर रोडवरील तुकड ओढा येथे घडली। या प्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार येथे 31 नामजद आरोपीसह 70 ते 80 जणांच्या जमावावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहे। या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुनील रमेश मालनकर यांनी फिर्याद दिली आहे। गुरुवारी रात्री गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना आरोपी योगेश पंडित बेरड यांनी आपली मोटरसायकल आडवी लावून पोलिसांचे वाहन अडवले। त्यानंतर दीपक बेरड, देविदास बेरड, राजू बेरड, मयूर पुंड आणि धर्मा बेरड यांनी साथीदारांना बोलवून घेतले। दरेवाडी येथील गणेश शिंदे, दीपक उर्फ खेकडा बेरड, राहुल करांडे यांच्यासह मोठ्या जमावाने पोलिसांना घेराव घातला। जमावाने पोलिसांना असली शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि दगडफेक सुरू केली। या हल्ल्यात फिर्यादी सुनील मालनकर याच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे आणि भगवान धुळे जखमी झाले असून शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे। आरोपींनी पोलिसांना पुढील तपास करण्यापासून रोखून धरले। या प्रकरणी भारतीय न्याय संहिताच्या कलम 132, 324(4) आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पवार करत आहे।